कुर्ला नागपूर नंतर अमरावतीतही आय लव्ह मोहम्मद प्रकरण तापलं। कुर्ला नागपूर आणि अहिल्यानगर नंतर आता अमरावतीत आय लव्ह मोहम्मद प्रकरण चांगलंच तापलंय। अमरावतीच्या पश्चिम क्षेत्रातील उड्डाण पुलावर हे स्टिकर्स लावल्याचं समोर आलंय। या प्रकरणी भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे आक्रमक झाले असून सार्वजनिक ठिकाणी असे स्टिकर लावून दंगे करण्याचं कटकारस्थान शिजतंय असा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय। तसेच आय लव्ह मोहम्मदचं प्रेम दाखवायचं असेल तर आपल्या दुकानात, ऑटो, टॅक्सीवर लावा, पण सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे लावल्यास हिंदू समाजही ठरवेल कुठे जायचं आणि कुठे नाही, असेही त्यांनी सांगितलं। कोणी जास्त मस्तीमध्ये आलं तर पोलीस प्रशासन मस्ती उतरवण्यास तयार आहे असा कडक इशारा त्यांनी दिलाय। नाही, सार्वजनिक ठिकाणी लावून दंगे करण्याचा कटकारस्थान हे अमरावतीमध्ये शिजते आहे। आणि एवढंच आय लव्ह मोहम्मद लावायचं असलं तर त्यांनी त्यांच्या दुकानावर लावावं, त्यांच्या टॅक्सीवर लावावं, ऑटोमध्ये लावावं, म्हणजे हिंदूही ठरवतील की यांच्या दुकानात जायचं की नाही म्हणून, यांच्या ऑटोमध्ये बसायचं की नाही म्हणून। आणि सार्वजनिक ठिकाणी जर लावत असेल तर ताबडतोब अधिकाऱ्यांनी, सार्वजनिक बांधकाम अधिकारी असेल, पोलीस असेल, त्याच्यावर कारवाई करतील आणि ते पोस्टर काढूनही टाकतील। नाही, पोलीस प्रशासन महाराष्ट्रातलं गृह खातं अतिशय जागरूक आहे। त्या अहिल्यानगरमध्ये त्यांनी दंगा करण्याचा प्रयत्न केला तर प्रसाद कसा मिळाला हा सगळ्या लोकांनी पाहिलं नाही। आणि त्याच्यामुळं जर कोणी जास्त मस्तीमध्ये आलं तर त्याची मस्ती उतरवण्यासाठी महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन निश्चितपणे आहे। परंतु माझी आता पोलीस प्रशासनाला विनंती आहे की सार्वजनिक ठिकाणी जर असं लावलेलं असेल, सार्वजनिक ठिकाणी जर असे आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर लावून समाजामध्ये असंतोष पसरवण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर ताबडतोब त्या व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे।